नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी मऊ, लुसलुशीत आणि मोकळी अशी साबुदाणा खिचडीची रेसिपी पाहणार आहोत। बऱ्याच वेळेला आपण साबुदाणा खिचडी बनवल्यानंतर ती वातड होते किंवा थंड झाल्यानंतर थोडीशी कडक होते। साबुदाणा खिचडी वातड आणि कडक होऊ नये यासाठी मी यामध्ये एक पदार्थ वापरलेला आहे, तो व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि थोड्याशा टिप्सही सांगितलेल्या आहे। चला तर आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तो मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला। आता यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने असा हात फिरवून आपल्याला 2 वेळा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे। असा साबुदाणा धुवून घेतल्यामुळे साबुदाण्यामध्ये असलेला एक्स्ट्राचा स्टार्च निघला जातो आणि खिचडी बनवताना खिचडी आहे ती चिकट होत नाही। बघा तुम्ही पाहू शकता, असं मी हलक्या हाताने 2 वेळा साबुदाणा इथं धुवून घेतलेला आहे आणि साबुदाण्यामधलं पाणी आहे तसं पांढरट इथं निघलेलं आहे, स्टार्चचं पाणी। तर त्या साबुदाण्यामध्ये साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी एवढं येईल एवढं पाणी घालून त्यावरती झाकण ठेवून मी रात्रभर साबुदाणा भिजवून घेणार आहे। दुसऱ्या दिवशी तर कढईमध्ये मी ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून घेतली आणि शेंगदाणे खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मस्त असे शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत। भाजलेले शेंगदाणे इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि थंड करून घेतलेले आहेत। थंड झालेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा थोडासा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे। खूप बारीक कूट केला तर खिचडी चिकट होते, यासाठी आपल्याला थोडा जाडसरच कूट करायचा आहे। कूट करून मी एका प्लेटमध्ये काढून घेतला। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मीडियम तिखट मी मिरच्या घातल्या आणि पाणी न घालता इथं जाडसर बारीक करून घेतलेले आहेत। एक मीडियम साईजचा बटाटा इथं मी उकडून साल काढून घेतला आणि इथं त्याचे काप करून घेतलेले आहेत। खूप मोठे नाही, या पद्धतीने इथं मी काप करून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने राहिलेल्या पूर्ण बटाट्याचे मी काप करून घेतले। साबुदाणा जो आहे तो आपला दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता मस्त असा भिजलेला आहे आणि अशा मोठ्या पसरट भांड्यामध्ये साबुदाणा भिजवल्यामुळे अगदी छान फुलतोही। साबुदाणा भिजवताना नेहमी मोठ्या भांड्यामध्ये भिजवा आणि अगदी सुट्टा झालेला आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे। खिचडी बनवण्यासाठी तुम्ही इथं शेंगदाणा तेल किंवा साजूक तूप वापरू शकता। इथं मी साजूक तूप वापरलेलं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये बारीक केलेली मिरची घातलेली आहे आणि थोडीशी लालसर परतून घ्यायची आहे। जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर इथं तुम्ही जिरेही घालू शकता, पण आमच्याकडे जिरे चालत नसल्यामुळे मी जिरे घातले नाहीत। मिरची थोडी परतली की त्यामध्ये बटाटा घालून घेतला, तोही थोडासा परतून घेतला आणि अगदी बटाट्याला लागेल एवढं पाव चमचा मीठ घालून मी बटाटा छान असा परतून घेतलेला आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा इथं मस्त भिजलेला असा मोकळा सळसळीत साबुदाणा मी बटाट्यामध्ये घालून घेतला आणि हलक्या हाताने इथं मिक्स करून घेतलेला आहे। व्यवस्थित असा साबुदाणा मिक्स करून घेतला। आता यावरती झाकण ठेवलं। गॅसची फ्लेम लो करून 1 मिनिटासाठी इथे एक वाफ काढून घ्यायची आहे। 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढलं। तुम्ही पाहू शकता मस्त साबुदाणा इथं फुललेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ, साधारण 1 चमचा मीठ यामध्ये मी घातलेला आहे। जाडसर बारीक केलेला सर्व शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस। साधारण इथं मी मोठं लिंबू असल्यामुळे पाव लिंबाचा रस घातलेला आहे। तर हे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी सुट्टी आपली इथं खिचडी तयार होत आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तर यामध्ये अगदी छोटे 2 चमचे दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दूध घातल्यामुळे खिचडी आहे ते अगदी छान मऊसूद होते आणि थंड जरी झाली खिचडी तरी कडक होत नाही। तर यावर कढईवरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून 4 ते 5 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मस्त अशी अगदी छान सुट्टी मऊसूद अशी आपली इथं खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता खिचडी मिक्स करतानाच आपल्या लक्षात येत आहे की अगदी छान मऊ लुसलुशीत इथं खिचडी तयार झालेली आहे। तयार खिचडी इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतली। अगदी छान सुट्टी अशी आपली इथं खिचडी तयार झालेली आहे। खिचडी दही लिंबाबरोबर खायला गरम गरम मस्त अशी खिचडी आपली इथं उपवासाला खा किंवा तुम्ही नाश्त्यामध्ये अशी खिचडी खाऊ शकता।